बिहारची राजधानी पटना येथून एक धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे। पटना सिटीमधील दिरारगंज परिसरातील डालडा वनस्पती तेलाच्या विशाल गोदामाला लागलेल्या भीषण आगीने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे। लाखो किलो डालडा आणि खाद्यतेल आगीत भस्मसात झाले असून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। तब्बल 20 अग्निशमक गाड्या गेल्या अनेक तासांपासून आग आटोक्यात आणण्याकरिता झुंज देत आहेत। पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। पटना सिटीच्या दिरारगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महुली रोड परिसरात असलेल्या डालडा वनस्पती तेलाच्या मोठ्या गोदामात रविवारी मध्यरात्री भीषण आग लागली। आग लागल्यानंतर काही क्षणातच ज्वाळांनी संपूर्ण गोदामाला वेढा घातला आणि परिसरात घबराहटीचे वातावरण निर्माण झाले। स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलीस आणि अग्निशमक विभागाला माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच पटना शहरातील सर्व अग्निशमक केंद्रांना सतर्क करण्यात आले। आग विझवण्याकरिता जवळपास 20 फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात। मात्र गोदामात मोठ्या प्रमाणावर साठवलेले खाद्यतेल आणि डालडा असल्याने आग अधिकच भडकली। तेलाच्या आगीमुळे बचाव कार्याला मोठे आव्हान निर्माण झाले। आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की अग्निशमक वाहनांना आत पोहोचवण्याकरिता बुलडोझरच्या मदतीने स्वतंत्र मार्ग तयार करावा लागला। प्राथमिक माहितीनुसार सुमारे 50 लाख किलोहून अधिक डालडा आणि खाद्यतेल जळून खाक झाले असून या दुर्घटनेत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। अग्निशमक विभागाचे अधिकारी ज्ञानानंद सिंह यांनी सांगितले की तेलाच्या आगीवर नियंत्रण मिळवणे अत्यंत कठीण असते, त्यामुळे पाण्यासोबतच विशेष फोम कंपाऊंडचा वापर करण्यात येत आहे। सलग 9 तासांपेक्षा अधिक काळ सुरू असलेल्या या बचाव मोहिमेनंतर आग काही प्रमाणात नियंत्रणात आली असली तरी पूर्णपणे विझवण्यासाठी अजून प्रयत्न सुरू आहेत। दरम्यान प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। मात्र आग पूर्णपणे विझवल्यानंतरच या दुर्घटनेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे। गाड़ियां निकालो ना जल्दी। दो चार लोग हैं, वो थाली को जाना था, नहीं तो बाकी जानवर सब शुरू हो जाएगा, अब अपने भागिएगा। सुदैवाने या भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आलेली आहे। मात्र लाखो किलो डालडा आणि खाद्यतेल जळून खाक झाल्याने उद्योग क्षेत्राला मोठा आर्थिक फटका बसला आहे। आग पूर्णपणे आटोक्यात आल्यानंतरच या दुर्घटनेचे खरे कारण समोर येणार आहे।